आपल्या सर्वांचं पंचकृषी आणि सर्व शिवभक्तांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सोलापूर जिल्ह्याचा आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी एकच सर्व भाविक भक्तांना विनंती करणार आहे, आपण या ठिकाणी आता आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये पेक्षा या सर्व सोयीला या ठिकाणी सेवेतहीन पात्र राहून या ठिकाणी तुमची सेवा करण्याची संधी, सर्व पंचकृषीच्या माध्यमातून मला हा मंडप देण्याची संधी, महाराजांची सेवा करण्याची संधी आणि 5 गावाची सेवा करण्याची संधी जी तुमच्या या भूमीमुळे येते, या शिवभक्तांच्या महिमेमुळे मुक्ते, हे या ठिकाणी मी असं भाग्य मानतो। आणि या ठिकाणी आपल्याला कावडी शिवबाजी केली आणि आपण रामनवमीला येथून भव्य दिव्य मिरवणुकीने शिखर शिंगणापूरला त्या ठिकाणी दार घालण्यासाठी कळत पायी वारी आपण या ठिकाणी सुरू केली। आणि हे करत असताना ज्या ठिकाणी जेथे आपल्या शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या शिवभक्ताचे या ठिकाणी प्रथमतः मी आभार मानतो। आणि यानंतर आपण मुंगी घाटाने प्रस्थान करणार आहोत आणि त्यानंतर जो आपल्याला टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंग मध्ये आपण त्या ठिकाणी मंदिरापाशी सर्वांनी जमायचे आणि दार घालण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होईल। त्यावेळेस सर्व शिवभक्तांना त्या ठिकाणी दर्शनाची संधी उपलब्ध त्या ठिकाणी होणार आहे। तरी सर्व शिवभक्तांनी जो टायमिंग आहे त्या टायमिंग मध्येच आपण जो शासनाने प्रशासनाने जे नियम अटी घालून दिलेले आहेत त्या अटीचं पालन। नम पार्वती पदे हर हर महादेव। पुराण प्रसिद्ध इतिहासेश्वर श्रीकृष्ण शंभू महादेव आपलं सर्व जगातले दैवादिदेव सर्वश्रेष्ठ शंभू महादेव नद्यांचं जलाभिषेक करणं आपल्या कावडीच्या द्वारे आपण आपलं जल घेऊन मुंगी घाटाने महाराजांना जलाभिषेक करून सर्व कावडीचा सुख समृद्धी त्यांच्याकडून मिळवायचे। आज या दिवसाचा महिमा मोठा आहे। आज द्वादश पंढरपूरचे विठ्ठल भगवान आज घाटाला शंभू महादेवांच्याकडे आलेले असतात। हा लाखो जणांचा 2-3 लाखाचा आज समाज सर्व या घाटावर बसलेला आहे आणि आपली भक्ती आणि शक्ती ही जी काही परमेश्वराने आपल्याला ऊर्जा दिलेली ही चांगल्या कामासाठी आपण धार्मिक कार्यक्रमांसाठी खर्च करू आणि आपला जे सेवेचं वर्षातून जे बळ दिलेलं आहे ते बळ देवाच्या चरणी आपण जरा ताकद लावून आपल्या कावडी चांगल्या प्रकारे न्या। लोक आपल्या कावडी सुंदर चढलाच येणारा काळ चांगला येतो असं बाकीत परमेश्वराच्या कृपेने लोकांचे विदर्भ मराठवाडा या महाराष्ट्राचे लोक समाजात पुणे जिल्ह्यातून शिवाचे मेळे आणि वैष्णवाचे मेळे येतात। ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या पालख्या येतात आणि या परंपरत ज्या कावडी मानाच्या सन्मानाच्या आहेत दायरी गावापासून ते बेलसर गावापर्यंत या कावडी पुणे जिल्ह्यातून पुरंदर तालुक्यातून सन्मानने येतात। यात्रा वैशिष्ट्य मोठ्या जिल्ह्याच्या या 2 कावडी आहेत। या दोन्ही कावडीला पूर्वी प्राचीन काळात 1324 साली मोठी सनद दिलेली आहे। ज्ञानेश्वर माऊली तुकारामाचा जो कालखंड माऊलीला शुद्धीकरण घेतलं त्यावेळेस सुनद आहेत आणि ही छत्रपती शिवरायांचं कुलस्वामीने आपल्या सर्वांचं कुलदैवत आहे। आपण चांगल्या भक्तिभावाने त्याची श्रद्धेने चांगली पूजा अर्चा करा। परमेश्वर आपल्याला जे आता धगाधगीचं जीवन आहे माणसाला स्वास्तिक समाधान नाही हे कशात हे परमेश्वर रूपाने जे उत्सव यात्रा तीर्थयात्रा सुरू केल्यास पंढरपूर शिंगणापूर अमरनाथ बद्रीनाथ केदारनाथ बद्री केदारला जाऊ शकत नाही। दर वर्षाला आपले वृद्ध लोकांची लहान मुलांना घेऊन आपण इथे येतो। आपलं पूर्वीचं वाहन नंदी बैलगाडी आपण इथे घेऊन येत असतो। याच्यावरती बरेचसे प्रशासनाचे निर्बंध आले होते परंतु ते सत्य शिवाचं स्वरूप असल्यामुळं या परंपरेला कोणीही गाल पडून लागू देत नाही आणि ही आपण आपली भारताची योग प्रधान ज्ञान प्रधान वैराग प्रधान जी संस्कृती आहे ती आपण जपत संतांच्या विचाराच्या आजच्या ह्या कलियुगाला गरज आहे।
आणि संतांचं आचरण, संतांनी दिलेले मार्ग आपण सांभाळणे उचित आहे. आणि ह्या परमेश्वराने आपली चांगली मनोभावाने विचाराने आपण जर चांगली भक्ती केली तर आपल्याला देशावर, राज्यावर, आपल्या तालुक्यावर कुठलेही संकट येणार नाही. परमेश्वराने पर्जन्य देवो हीच शंभू महादेवाला साकडं घालणार आहे. दार घालताना हीच मागणी मानव धर्मासाठी. हे शंभू महादेवा सुखी समाधान ठेव आमच्यावरती. हीच आम्ही भोळे भक्त आहोत आणि भोळे सांबाची आपल्याला भक्ती करायची. आपले जे काही दुष्ट विचार असतील आपण ते तीर्थाला जो काशीला माणूस का तुम्ही काशीला गेलो, स्नान केलं, इथून मागं माझ्या आपण काही घडलं असेल वाईट, बुरं वाईट, ते आपण सगळं माफ झालं असं समजतो. त्याप्रमाणे शंभू महादेवाच्या या यात्रेला आज सुद्धा येऊन आपले जे काही दुर्गुण असतील, गुण विचार आपण इथं सोडून द्यायचे आणि चांगल्या जीवनाने आपण आपलं सुखाचं आयुष्य चांगलं घालवा, परमेश्वराची भक्ती वाढवा ही शंभू चरणी प्रार्थना करून आले सर्व महाराष्ट्रातील, राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील कावडींच्या सर्व भक्तांना मी माझे शंभू महादेव आणि या परमेश्वराची भक्ती करून मी तुम्हाला शुभाशीर्वाद देतो. आणि चांगल्या गुणगोविंदाने आपल्याला जायचंय. आपलं ध्येय एकच असतं, दर्शन मिळावं आपल्याला. या आपला यात्रेचा हेतू असतो. इथं काही कुणाचे काही वाईट मार्ग, वाईट विचार घ्यायचे नाही, आनंदाने जायचं. आणि आपली महाराष्ट्राची यात्रा शासनाने सुद्धा सांगितलं पाहिजे की खरोखरच शिंगणापूरचे भक्त चांगले आहेत असा आपल्याला संदेश मिळाला पाहिजे. हीच आपल्या सर्वांना माझी एक छोट्या भक्ताची विनंती आहे. आणि आनंदाने आपला मुंगी घाट काढा आणि आपला प्रसाद घेऊन आपण आपल्या गावी गेलं तर आपलं तुमचं सुद्धा चरण असं आपलं आचरण ठेवा, चांगलं ठेवा. सामाजिक राष्ट्रीय एकात्मता ही आपल्यामध्ये ठेवा. आणि ह्या बंधुभावाने आपला हा ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम आणि संत बुद्धोजी महाराजांनी जे पाया रचलेला आहे तो त्याचा पायाचा आपण चांगल्या इमारतीचा उपयोग घ्या. आणि ही शंभू महादेवाच्या चरणीपासून आनंदाने चांगल्या प्रकारे आपण यात्रा करा. गावी गेल्यानंतर आपले शंभू महादेवाचे गावोगावी ज्या कावडी आहेत त्यांची महादेवाचे जे मंदिर आहेत तिथं चांगला अभिषेक करा. गावच्या यात्रा जाता चांगल्या भरवा आणि सुंदर प्रकारे तुम्हाला शंभू महादेव चांगले आशीर्वाद देऊन भरभराट हो. सर्वांना माझी हीच शंभू महादेवच्या वतीने आपल्याला चांगला आशीर्वाद स्वरूप मी सांगतो आणि माझं उदित थांबवतो. हर हर महादेव. ढोलाच्या तालात सनई सुरात आलिया नाचत, हे आलिया नाचत, कावड आलिया नाचत, आणि आलिया नाचत, कावड आलिया नाचत, आलिया नाचत, कावड आलिया नाचत, आलिया नाचत, कावड आलिया नाचत. शोभान्यारी मुंगी परी डोंगर घाटात, शोभान्यारी मुंगी परी डोंगर घाटात, ए आलिया नाचत, कावड आलिया नाचत, ए आलिया नाचत, आणि कावड आलिया नाचत, आलिया नाचत, कावड आलिया नाचत, आलिया नाचत, कावड आलिया नाचत. महादेव वास करी, महादेव वास करी, कोतलगिरी डोंगरावारी महादेव वास करी, महादेव वास करी, महादेव वास करी. शंभूची ओढ घेऊन कावड निघाले मिरवत, शंभूची ओढ घेऊन कावड निघाले मिरवत, ए आलिया नाचत, कावड आलिया नाचत, आणि आलिया
आलिया नाचत कावड आलिया नाचत आलिया नाचत कावड आलिया नाचत जय जयकार शिखरावर आणि गरजून गेला शिंगणापूर गर्जून गेला शिंगणापूर गर्जून गेला शिंगणापूर जय जयकार शिखरावर गरजून गेला शिंगणापूर गर्जून गेला शिंगणापूर गर्जून गेला शिंगणापूर गोंडा झुले कावड डुले ताला सुरात गोंडा झुले कावड डुले ताला सुरात आणि आलिया नाचत कावड आलिया नाचत आणि आलिया नाचत कावड आलिया नाचत आलिया नाचत कावड आलिया नाचत आलिया नाचत कावड आलिया नाचत बाबा भोळा पिंडीवारी आणि शिवनाम ओटावरी शिवनाम ओठावरी शिवनाम ओठावरी बाबा भोळा पिंडीवारी शिवनाम ओटावरी शिवनाम ओठावरी शिवनाम ओठावरी गुलाली रंग भिजल अंग शिंगणापुरात गुलाली रंग भिजल अंग शिंगणापुरात आणि आलिया नाचत कावड आलिया नाचत आणि आलिया नाचत कावड आलिया नाचत आलिया नाचत कावड आलिया नाचत आलिया नाचत कावड आलिया नाचत ढोलाच्या तालात सनई सुरत आलिया नाचत ढोलाच्या तालात सनई सुरत आलिया नाचत आणि आलिया नाचत कावड आलिया नाचत आणि आलिया नाचत आणि कावड आलिया लावण्य सुंदर मस्तकी माळा ते दोन्ही आले माहेर दुर्गा जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती हो बाळू आरती हो बाळू जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती हो वाळू आरती हो वाळू सुंदर पुरवला जय देव जय देव सुंदर मनारी देवाचे उच्चारी जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती हो वाळू